हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एकदम स्पॉन्जी असे अप्पम करून दाखवणार आहेत। सो तुम्ही बघू शकतात किती सुंदर हे स्पॉन्जी आणि जाळीदार अप्पम झालेले आहेत। तुम्ही या प्रमाणात तांदूळ घेऊन असे प्रकारे तुम्ही अप्पम करू शकता। यासाठी मी सर्वप्रथम 5 ते 7 तास भिजवलेले तांदूळ घेतलेत। हे 1 वाटी इथे तांदूळ घेतलेत। हे मिक्सरवर वाटून घ्यायचे आपण सगळं व्यवस्थित। त्यानंतर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली इथे, ती पण तेवढा वेळ भिजवलेली उडदाची डाळ घेतली मी। त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घालणार आहे। ओलं खोबरं मागचं जे काळे पाट जे आहे ती काढून टाकलेली आहे। आणि अर्धी वाटी दही घेतलं आणि 5 ते 7 आपण इथे मेथ्या घालणार आहोत एक फ्लेवर येण्यासाठी। हे बॅटर हे जे आहे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। छान बघू शकतात असं छान बारीक झालं पाहिजे व्यवस्थित। हे बॅटर आपण रेडी केलेलं आहे मिक्सरमध्ये। आता एकीकडे हे 5 ते 7 तास मी इथे हे ह्याच्यासाठी ठेवलं होतं, फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलं होतं। सो तुम्ही बघू शकता हे आता आपलं बॅटर रेडी आहे। अशा प्रकारे हे आंबलं आपलं बॅटर छान असं। आता याचे अप्पम आपण इथे करायला घेणार आहोत। त्यामध्ये मी सर्वप्रथम इथे चवीनुसार मीठ घालतीये। मीठ घालून छान फेटून घ्यायचं, हे एकजीव झालं पाहिजे सर्व। आणि आता आपण इथे मीडियम साईजमध्ये अप्पम करून घेऊया। बघू शकता कसं सुंदर असे हे बॅटर आपलं एकजीव झालेलं आहे। आणि हे तेल सोडून झाकून ठेवायचं, छान वाफेवर हे अप्पम करायचं। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, अगदी मुलांना डब्यात द्यायला सुद्धा इझी आहेत हे। ह्याच्यावर तुम्ही भाजी जरी स्टफ करून दिली मुलांना तरी ते खूप छान लागतात अप्पम। बघू शकता हे अप्पम आपल्या इथे एक एक आपण करून घेते। अशा प्रकारे हे आपले अप्पम सांबार किंवा ओली खोबऱ्याची चटणी ह्याच्यावर तुम्ही सर्व करायचं।